हाय, मी रवीना एकांचे शोध करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॉम लाईफ विथ विकास. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रेग्नन्सीमध्ये घातलेले ड्रेस ते मला आता यावेळी कम्फर्टेबल होतात नाही होतात, बॉडीला फिटिंग येतात नाही येतात, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर एक एक करून आपण स्टार्ट करूया. ओके, चला. तर हा आहे माझा फर्स्ट ड्रेस, म्हणजे माझा फर्स्ट वन पीस. हा माझ्या मिस्टरांनी मला बर्थडेला गिफ्ट केला होता. याचे हात थोडे असे बलून टाईप आहेत, छान वाटतात. आणि हा जास्त लॉंग पण नाही आणि शॉर्ट पण नाही, गुडघ्याच्या खालीच आहे हा वन पीस. आणि हा मला खूप आवडतो, याचा कलर वगैरे एकदम सिंपल साधा आहे. तर मी फोटो बाजूला देते, जेव्हा मी 9 मंथ प्रेग्नेंट होती तर मी हा लास्ट घातलेला. आणि मी जेव्हापासून म्हणजे रुटीन चेकअप जायची आहे ना प्रेग्नेन्सीच्या, तर मी हा जास्त खूप वेअर केला आहे. म्हणजे तेवढा तेव्हा पण एवढा कम्फर्टेबल होता आणि आताही आहे. तो म्हणजे खूप असं मला छान आवडतो, काय बोलूया ड्रेसबद्दल. आणि मी म्हणजे ना हा ड्रेस घातला आहे ना, मला माहीत नाही, प्रिन्सेस स्टिट केल्यासारखं असं मला फुल वाटतं. सो येस, याला पण आपण 10 मार्क्स देऊया. तर सेकंड हा ड्रेस आहे. तो हा जो ड्रेस आहे तो पण माझ्या मिस्टरांनी मला बर्थडेच्याच वेळी घेतलेला, दोन्ही ड्रेस एक साथ. तर हा मी माझा आहे ना, म्हणजे बर्थडेच्या आधी घेतलेला. तर आम्ही माझा ड्रेस जो हा फुल आहे ना, थोडा वेगळा आहे, पटेला टाईप आहे. तर याच्या खालची मी जी पॅन्ट ती घातलेली आणि ओढणी पण आहे. सो हा मी ड्रेस माझ्या फ्रेंडच्या लग्नाला एकदा घातलेला, खूप कमी घातला आहे. म्हणजे मी डॉक्टरच्या चेकअपला जाताना घातला नाही, घरातच घातला नाही. ती मी लास्ट रक्षाबंधनला घातलेला. आणि मी जास्त ड्रेस प्रेग्नेन्सीमध्ये घेतले नाही, कारण की म्हणजे नंतर ते लूज वगैरे होतील, परत टाईट करा. तर त्यामुळे म्हटलं की जे काय ते बेबी झाल्याच्या नंतरच आपण घेऊ. सो हा, याला पण म्हणजे 10 मार्क्स. छान आहे, तेव्हा पण फिटिंग छान होती तशीच आणि आताही आहे. सो येस, आता पण नेक्स्ट बघूया. तर टाळा, हा आहे तिसरा माझा ड्रेस, म्हणजे टॉप आणि जीन्स खालून घातली आहे. सो मी माथेरानला गेली तेव्हा घातलेला. त्या माझा फर्स्ट महिनाच होता आणि मला माहिती नव्हतं, सो तेव्हा मी घातलेला आहे. आणि मोबाईल थोडा आडवा आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही की मी खालून जीन्स पॅन्ट घातले. सो मी थोडा उभा करते फोन, आणि मला लॉंग व्हिडिओ घ्यायचा होता त्यामुळे मी स्टँडला फोन आडवाच ठेवला होता. तर येस, हा टॉप मला थोडा फिटिंग आहे. पॅन्ट बरोबर आहे एकदम, थोडा म्हणजे आता माझ्याकडे बेल्ट नाही आहे, कमर बेल्ट. सो त्यामुळे पॅन्ट थोडी मागून लूज आहे, पण ओके, पॅन्ट एकदम प्रॉपर आहे. आणि टॉप थोडा लूज आहे, सॉरी टाईट आहे. सो माझं आज व्हिडिओ बनवण्याचं हेच होतं की मी जे बिफोर प्रेग्नेन्सीच्या वेळी घातलेले ड्रेसेस, टॉप जीन्स ते आता येतात की नाही ते तुम्हाला म्हणजे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. सो मी त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. तर तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला, आणि शेअर करा, कमेंट करा. आता मी थोडी जाड झाली तेच मी सांगते व्हिडिओमध्ये, आणि हा 2 महिन्याच्या असताना मी घातलेलं हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगते. सो येस, झाडपामध्ये बेबी झाल्याच्या नंतर फिडिंग वगैरे करतो त्यामुळे वेट कमी झालं होतं, पण आता घरात आहे तर सध्या परत वेट वाढलंय. सो येस, मी कमी करेन. आणि हाच माझा कॉन्फिडन्स आहे की कसं आहे ना, बाळ झालं प्रत्येक बाईचं शरीर बदलतं, पण मनातून आपल्या स्वतःच्या शरीरासाठी प्रेम असलं पाहिजे, आणि ते माझ्याकडे अजूनही आहे. तर येस, हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य आज तेच होतं, तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की माझे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच समजेल. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. सो बाय.